वसमत नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मित्रपक्ष शिवसेना युतीच्या वतीने आज वसमत शहरामध्ये नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवाराचा पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या पदग्रहण सोहळ्याप्रसंगी उपस्थित मान्यवर वसमत विधानसभेतील लोकप्रिय आमदार राजूभाई नवघरे यांची प्रमुख उपस्थिती होती। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची वसमत शहरामध्ये एक हाती सत्ता आल्याने वसमत शहरामध्ये वाजत गाजत ढोल ताशाच्या गजरामध्ये नगरपालिका कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली। वसमत नगरपालिका नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनीता मनोहर बाहेती यांनी आज रोजी वसमत नगराध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारला। या पदग्रहण सोहळ्याप्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। माझ्या मुलाने त्या सेवेचा ध्यास घेतला व बऱ्याचदा घरच्यांचा मित्र परिवारांचा विरोध केला असताना देखील त्याने हा जनसेवेचा उत्साह कधी सोडला नाही। त्याच्या या 14 वर्षाच्या संघर्षाला आज राजूभाईच्या सहकार्यामुळे नक्कीच पूर्ण विराम मिळाला आहे आणि हे सर्व आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे शक्य नव्हते असे मला वाटते। नगराध्यक्षपद हे जरी मानाचे सन्मानाचे पद असले तरी ते तितक्याच जबाबदारीचे देखील पद आहे आणि इथून पुढे नगराध्यक्ष म्हणून काम करताना मी वसमतवासियांसाठी तळमळीने तत्परतेने आत्मीयतेने 100% काम करेन असे मी आपल्याला वचन देते। आज माझ्यासोबत निवडून आलेल्या सर्व नगरसेवक व नगरसेविकांचे अभिनंदन करताना मला विशेष आनंद होत आहे, कारण आता आपण वेगळे नसून एकाच कुटुंबातील सदस्य आहोत हे विशेष आहे। आज या संपूर्ण कुटुंबियाच्या नेतृत्वाखाली जबाबदारी माझी आहे। त्या जबाबदारीची जाणीव ठेवून आपल्या सर्वांच्या सहकार्याने व राजकारणाच्या मार्गदर्शनाखाली आपण वसमत शहराचा कायापालट नक्कीच घडवून आणू शकतो याची मला खात्री आहे। येणाऱ्या काळात प्रशासनाच्या सहकार्याने आपण सर्वांनी वसमत शहराचा सर्वांगीण विकासासाठी काम करावे अशी मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करते व पुनश्च वसमतच्या मायबाप जनतेचे धन्यवाद व्यक्त करते व सन्माननीय राजूभाई यांचे विशेष आभार मानते आणि थांबते। जय हिंद।